घड्याळ 30 वेळ नवीन घोषवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसीय वैचारिक मंथन शिबिर कर्जतला या ठिकाणी आजपासून सुरू झालं। आज आपल्या सर्व पत्रकारांशी, वाहिन्यांच्या मित्रांशी संवाद करण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजभवन सिंगजी, राष्ट्रीय सचिव अविनाशजी अधिक, माझे सहकारी माजी खासदार आनंद परांजपे, प्रवक्ते श्री संजय तटकरे, आपण उपस्थित असलेले सर्वच पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, दादांच्या नेतृत्वाखाली नवा विचार घेत एनडीएमध्ये सहभागी झाल्यावर घड्याळ 30 वेळ नवी, निर्धार नव पर्वाचा हे घोषवाक्य महाराष्ट्रामध्ये नव्याने घेत आज 2 दिवसीय शिबिर कर्जतला या ठिकाणी सुरू झालं। राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विधानसभा, विधान परिषद सदस्य, माजी खासदार, माजी आमदार, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष, सर्व जिल्ह्यांच्या महिला अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज सुरू झालं। दिवसभराच्या चर्चासत्रात मी त्या ठिकाणी प्रास्ताविक केलं आणि त्यानंतर उदयजी निरगुडकर, संजयजी मिस्किन, दुपारच्या सत्रामध्ये आमच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्राध्यापक सुनील मगरे, कल्याण आखाडे, सूरज चव्हाण, रुपालीताई चाकणकर यांच्याबरोबरच राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री धनंजयजी मुंडे, आमदार अमोल मिटकरी, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे आदी मान्यवरांनी त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याचबरोबर ती श्रीयुत मंदार फणसे, श्रीयुत अमे टिरोटकर यांनी सुद्धा शिबिराला मौलिक त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं। दिवसभराच्या चर्चासत्रामध्ये उद्याच्या आव्हानाला सामोरं जात असतानाच विशेष करून ज्या महनीय वक्त्यांनी आज त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं, अजितदादांनी घेतलेला निर्णय धर्मनिरपेक्ष विचाराशी जराही फारकत न घेता शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा अधिक मजबूत करण्यासाठी आणि बहुजनांच्या व्यापक हितासाठी घेतलेला निर्णय हा कसा योग्य आहे असं पार्टीतल्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मांडलं। पण त्याचबरोबर ती मार्गदर्शन करणाऱ्या महनीय वक्त्यांनी सुद्धा गेल्या अनेक वर्षाच्या भारतीय राजकारणातला, राज्याच्या राजकारणातल्या वेगवेगळ्या घटनांचा, राजकीय घटनांचा परामर्श घेत हा निर्णय किती योग्य आहे अशा पद्धतीची सुद्धा भूमिका आमच्या सर्वांच्या समोर ठेवली। आज मला खूप समाधान वाटलं की ज्यांना आम्ही निमंत्रित केलं ते सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दिवसभराच्या चर्चासत्रातून वेगवेगळी ऊर्जा, एक वेगळा आत्मविश्वास, नव्याने घेतलेल्या भूमिकेच्या घेऊन जनतेसमोर जाताना ज्या मूलभूत मुद्द्याची चर्चा होऊ शकते, काही मूलभूत मुद्दे त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, काही शंका विचारल्या जाऊ शकतात किंवा कळत न कळत घेतलेल्या भूमिकेच्या बद्दल समज गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशा सर्वच मुद्द्यांची एकतरीची चर्चा आजच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी झाली। निवडणूक आयोगामध्ये चालू असलेली सुनावणी असेल, राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सुरू असलेलं काम असेल, अवकाळी पाऊस, पडलेला गारपीट याच्यामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान असेल, याही बाबतीची भावना तीव्रपणाने काही वक्त्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि उद्याच्या सकाळी 9 वाजता ही चर्चासत्र किंवा अधिवेशनाचा दुसरा दिवस त्या ठिकाणी सुरू होईल। पक्षांतील नेते मंडळींच्या बरोबरीच राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या समारोपाच्या भाषणाने त्याचा समारोप त्या ठिकाणी होईल। आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी सुद्धा त्यांच्या राजकीय प्रवासातील दीर्घ अनुभव या ठिकाणी सांगितला आणि जी काय आज नवीन भूमिका घेऊन राज्यामध्ये वाटचाल आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत त्या संदर्भातली सुद्धा गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय वाटचालीतले एक सहकारी म्हणून
एक स्पष्टपणाची भूमिका सुद्धा कार्यकर्त्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवली. दिवसभरातली सगळी चर्चासत्र उत्स्फूर्तपणाने त्या ठिकाणी पार पडली आणि त्याच्यातून एक वेगळा उत्साह सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेला अनुभवाला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवीन भूमिका घेतल्याच्या नंतर अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेल्याच्या नंतर आज राष्ट्रीय वर्किंग कमिटीची सुद्धा बैठक आज आम्ही या ठिकाणी घेतली. निमंत्रकांपैकी बहुतांश त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न आणि संघटन मजबूत करण्यासाठी आणि विशेष करून राष्ट्रीय दर्जा जो आज आम्ही गमावलेला आहे तो पुन्हा एकदा कसा प्रस्थापित करता येईल या दृष्टिकोनातून उद्याच्या भवितव्यामध्ये कशी वाटचाल करायची या दृष्टिकोनातून सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली. आणि मला विश्वास आहे की राष्ट्रीय कार्यकारिणीने सुद्धा दादांच्या नेतृत्वावरती पूर्णपणाने विश्वास ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काम करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये पक्षाचं संघटन मजबूतीने उभं करण्यासाठी एक निश्चय त्या ठिकाणी आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला जे काही मला आपल्याला सूचित करायचं होतं, सांगायचं होतं ते या ठिकाणी मी सांगितलं. आपल्याला विनंती करतो की आपल्याला काय संवाद करायचा असेल तो आपण करावा. आंतरराष्ट्रीय पातळीवरती आज इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या बाबतीमध्ये सुद्धा शांततेचं वातावरण कसं होईल, रशिया युक्रेनच्या मध्ये सुद्धा शांततेचं वातावरण कसं त्या ठिकाणी राहील या दृष्टिकोनातून चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि त्याचबरोबर ती वेगवेगळे सामाजिक प्रश्न जे काय असतील, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी करायची उद्याची काय भूमिका असेल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. पक्षाची पुढची नक्की राजकीय लाईन कशी असेल या संदर्भात, पक्षाची पुढची पॉलिटिकल लाईन नक्की कशी असेल का या संदर्भात मार्गदर्शन झाल्याचं कळलं. पण आता शरद पवारांनंतरची ही राष्ट्रवादी आणि दुसरीकडे मित्रपक्ष भाजप यांचे हिंदुत्व या सगळ्या संमेलन नक्की कसं करायचं? नाही, ते तर आपण स्पष्टपणाने अनुभवतो आहोतच. मी मगाशी सकाळी माझं मनोगत व्यक्त करत असताना देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा ज्याचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारला, असे भिन्न राजकीय विचारसरणीची आयडिओलॉजी असलेले वेगवेगळे राजकीय पक्ष सुद्धा आज देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा सरकार स्थापन करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे आमच्या मूळ विचारधाराशी अजिबात फारकत न घेता आता आम्ही एनडीएमध्ये त्या ठिकाणी काम करणार आहोत. मला असं वाटतं उद्या समारोपाच्या भाषणात राष्ट्रीय अध्यक्षांचं भाषण आपण ऐकल्याच्या नंतर आपल्या मनातल्या शंका त्या ठिकाणी दूर होतील. एक असं की ज्यावेळेला पक्षाचं प्रचंड प्रमाणावरचं पाठबळ विधानसभा सदस्यांचं, विधान परिषद सदस्यांचं, देशातल्या विविध राजकीय राज्यांतलं संघटनेचं ज्या वेळेला पाठीमागे मिळतं त्यावेळेला तशापैकी आवश्यकता आम्हाला भासली नाही. आजच्या काही भाषणांमध्ये कॉमन मुद्दा हा होता की 2004 साली ज्यावेळी सगळ्यात जास्त तुमच्याकडे मॅन्डेट होतं त्यावेळी मुख्यमंत्री कदाचित झाला असता तर येणारा पुढचा काळ खूप वेगळा असता. तर आज हे रिझोल्युशन मध्ये येणाऱ्या काळामध्ये दादांना मुख्यमंत्री म्हणून पोर्ट्रे करण्याचं असं काही म्हटलंय? एक असं की महाराष्ट्रातल्या जनतेची, कार्यकर्त्यांची इच्छा ती जरूर त्या ठिकाणी आहे. पण मी वारंवार स्पष्ट केलं, आजही आपल्या मार्फत स्पष्ट करू इच्छितो की आम्ही वास्तववादी आहोत. आज आमच्या समोर राजकीय आव्हानं आहेत. लोकसभेच्या निवडणुका आता अतिशय जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे राज्यामध्ये एनडीएला 45+ त्या ठिकाणी संख्याबळ मिळवण्याच्या दृष्टीकोनातून एकत्रितपणाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे वेगवेगळे घटक पक्ष या आव्हानाला त्या ठिकाणी सामोरं जातील. त्यानंतर विधानसभा आहेत. योग्य वेळेची आम्ही सगळेजण वाट पाहतो आहोत. 2024ला राम मंदिराचं उद्घाटन आहे 22 जानेवारीला. खरं तर त्या संदर्भात तुमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत काही चर्चा झाली का? त्या सगळ्याला पाठिंबा कशा पद्धतीने तुमच्या पक्षाची भूमिका? आज त्या विषयावरती काही चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काही चर्चा झालेली आहे? लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये एवढी चर्चा झाली की डिसेंबर महिन्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अन्य घटक आमचे मित्र पक्ष आहेत, आपण एकत्रितपणाने आम्ही सगळेजण बसणार आहोत आणि आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा जागा वाटप मजबूतीने सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळेला चर्चा जी होईल ती आपल्यासमोर ठेवली जाईल. 5 राज्यांचे जे काही निकाल 3 तारखेला येणार आहे त्याचं एक्झिट पोल आलेला आहे, ज्यामध्ये
थोडेच पुढे असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसची सत्ता आहे. एक असं आहे की 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेला राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या 3 राज्यामध्ये काँग्रेसचं स्पष्टपणाचं बहुमत आलं आणि 3 राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले. तेलंगणामध्ये बीआरएसचं त्या ठिकाणी बहुमत आलं आणि त्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने 1984 सालाच्या नंतर एका राष्ट्रीय पक्षाने सर्वाधिक जागा ज्या जिंकल्या त्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक्झिट पोल आणि निवडणुकाचा निकाल आता 3 तारखेला लागेल त्यावेळेला त्याच्यातलं खरं काय ते चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होईल. एक महत्वाचं म्हणजे पक्षातल्या फुटीनंतर तसं पाहायला गेलं तर पहिलं इतकं मोठं तुमचं अधिवेशन पार पडलं. पण ज्या 43 जणांच्या सह्या असल्याचा दावा केला जातोय ते सगळे आमदार आज दिसले नाहीत किंवा मुश्रीफ साहेब असतील स्वतः भुजबळ साहेब असतील अजून आले नाही. नक्की कशा पद्धतीने नाही, भुजबळ साहेब आज काल परवा जी काही गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला त्यामुळे आज नाशिक जिल्ह्यामध्ये ते त्या ठिकाणी पाहणी करतायत. मुश्रीफ साहेबांच्याकडे सुद्धा एका महत्वाच्या साखर कारखान्याची निवडणूक आहे. त्यांनी पूर्व परवानगी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी त्या ठिकाणी घेतलेली आहे. बहुतांश आमदार आलेत, काही आमदार रात्री सुद्धा या ठिकाणी येतील कारण प्रत्येकाचे काही नियोजित कार्यक्रम होते. सगळे आपल्या घेतलेल्या निर्णयाशी ठाम आहेत. किती आमदार त्याचा संख्या मी सांगून सगळे आहे, बहुतांश आमदार आहेत. काही चिंता असण्याचं काही कारण नाही. ज्या आमदारांनी पाठबळ दादांना दिलं ते सगळे आमदार आजही उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा दादांच्या नेतृत्वाच्या सोबत त्या ठिकाणी आहेत. ओबीसी आरक्षण प्रश्न भुजबळ साहेब भूमिका मांडत असताना त्यांनी तशा प्रकारची भूमिका मांडू नये असं त्यांच्यावर दबाव येतोय असं आपल्याला वाटतं. एक असं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना कायद्याच्या कसोटीवरती ते टिकलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे. ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. मला असं वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय भुजबळ साहेब त्या ठिकाणी म्हणतायत असं नाही. नाही, आज आता चर्चा झाली ती आपण सर्वांनी ऐकली. आज वेगवेगळी भाषणं झाली. उद्या अध्यक्ष समारोपाच्या भाषणामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आज सुद्धा तर भुजबळांची तर ताफा जो आहे तो तर बऱ्याच कार्यकर्त्यांनी तर मराठा कार्यकर्त्यांनी तर ताफा अडवला, त्यांचा घेराव घातला. पक्ष कुठे तर त्याला साथ देत नाही असं चित्र बघायला. नाही, असं अजिबात चित्र नाही. आपण जे म्हणताय ती आता तिथली त्या ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी राहू शकते. मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण तयार झालंय याच्यामध्ये सामंजस्य सर्वांनी दाखवण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये अंतर निर्माण होणं, दुरावा निर्माण होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हिताचं त्या ठिकाणी नाही. मला असं वाटतं की हा सगळा प्रश्नाच्या वरती उकल झालेली उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद. नेशनल एग्जीक्यूटिव कमेटी आज क्या पहला दिन है. देखिए, आज सुबह से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नवी घोष वाक्य लेकर हमने यहाँ पे विचार मंथन शिविर आयोजित किया था. राज्य के सब हमारे मंत्री, सारे विधायक, पूर्व विधायक, सांसद, पूर्व सांसद, पूरे राज्य के जिला अध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, ये सारे आज यहाँ पे मौजूद थे. सुबह मेरी भाषण से इसकी शुरुआत हो गई और इसमें आज विचार मंच के नाते श्री उदय निरगुड़कर, संजय जी मिस्किन, अमय तिरोडकर, मंदार फणसे, इन्होंने यहाँ पे आज मार्गदर्शन अच्छी तरह से किया. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अलग अलग कार्यकर्ताओं ने भी अपने विचार वहाँ पे रखे. राष्ट्रीय कार्यकारिणी की वर्किंग कमेटी की भी मीटिंग यहाँ पे हो गई और आने वाले दिनों में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्टेटस जो हमारी नेशनल स्टेटस थी वो फिर मिलाने के लिए कोशिश करने की आज डिस्कशन यहाँ पे हो गई. कल सुबह 9 बजे सत्र शुरू हो जाएगा और राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा के वो जो वहाँ पे अपनी बात रखेंगे उसके बाद उसका समारोह हो जाएगा. मुझे लगता है कि दादा की प्रेसिडेंशियल स्पीच में आपके मन में जो कुछ शंकाएं हैं, राज्य के जनता के मन में जो कुछ इसके बारे में है, उसका पूरा विश्लेषण
हमारे प्रेसिडेंट के अध्यक्ष स्पीच में वहां पे आ जाएगा। धन्यवाद। नेशनल लेवल पर पार्टी को ले जाने के लिए आपका प्रयास क्या रहेगा? जिस तरीके से महाराष्ट्र के भीतर जो राजनीतिक परिस्थिति बनी हुई है, खास करके समाज के भीतर ओबीसी और मराठा को लेकर राष्ट्रीय भूमिका क्या होगी, और भुजबल जिस तरीके से दे रहे हैं, क्या वो पार्टी की लाइन है क्या भुजबल की? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ये शुरू से भूमिका है कि मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए, ओबीसी के आरक्षण वैसे ही रखकर मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की भूमिका वहां पे है। मुझे लगता है कि महायुति के मुख्यमंत्री जी एकनाथ जी शिंदे जी ने उसके बारे में बयान दिया है, उप मुख्यमंत्री ने भी दिया है, देवेंद्र जी ने दिया है। दादा की उस कल जो कुछ यहाँ पे उनका अध्यक्षीय भाषण हो जाएगा, तकरीर दे देंगे, उसमें ये सारे बात का समावेश हो जाएगा। एक सवाल और, आपने अपने स्पीच में कहा कि 2004 में मुख्यमंत्री बन सकते थे अजीत पवार, क्या वो किस तरीके की घटना थी और क्यों अजीत पवार को मुख्यमंत्री नहीं बन पाए? देखिए, अभी उसके बारे में हम बाद में बोलेंगे। आप सबका मैं शुक्रगुजार हूँ। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।